सिटीजन म्हणजे एक हितचिंतक ॲडव्होकेट असं समजून तुम्ही काही विचारा मला, मी त्याच्यावर सत्यतेचं समाधान करण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला काही अडचणी असेल तर प्रत्येकाने विचारायचं. अडचण म्हणजे सरकारी गिरकर नाही. हाय बीपीपेक्षा लो बीपी रिस्की असतो का? नाही रिस्की दोन्ही पण आहे. काय लक्षात ते कशामुळे ती डॉक्टरला दाखवून समजून म्हणून औषध चालू घ्यायचं किंवा लगेच असं नका करू. कारण लोक बी झालं तुम्ही चक्कर घ्यायला पडाल, तुमचे अचानक एकदम बेकार काम होते. काय बीपी आणि साखरेची रिस्क घ्यायचीच नाही, अजिबात नाही. आणि ऑन पेपर किंवा ते डॉक्टरने सांगितलं किंवा नाही असेल तुमचं नॉर्मल आहे, रेव डॉक्टर म्हणता काही त्रास होते, 3.5 साखरेची पण मला त्रास होते नाही. आणि औषधात सपोर्ट पाहिजे असतो, कारण की ओल्ड एजमुळे काही घटक आपल्या शरीरात कमी झालेले असतात, ते भरवून देणं आणि तुम्ही थोडी काळजी घ्यायला काही दिवस ते रिकवर होईपर्यंत. काय जसं आता सिमेंटचा रस्ता आहे तो पक्का होईपर्यंत ते तर मोठ्या हेवी गाड्या जाऊ द्यायच्या नाही, तसं काही दिवस काळजी घ्या. नंतर वयाप्रमाणे काळजी घ्या, अतिरेक करू नका, तुम्हाला त्रास होणार पाहिजे असं होतं चुकीचं आहे. कोणत्याही गोष्ट अतिरेक आणि समजा हे 8 वगैरे किंवा तेल मिळतात मार्केटमध्ये मारायला पण ते पायाचं दुःखद सटकट असेल काय दुःखात नाही तर तुमच्या सगळ्या लायसन पण कोणती लेवल करून घ्यायची काय तुमचे पाय दुखायला नको, कोणाला दाबा म्हणून किंवा मागून घरची वेळ यायला नको. काय बरोबर आहे, ते करून घेतो आणि होतं ना. पण त्या प्रमाणात तुमचं किती प्रमाणात आहे त्या प्रमाणात मग ते नॅशन घ्यायला वेळ लागतो, तर सप्लिमेंटरी गोष्टी त्रास देत घ्यायला आणि तुमची ती प्रतिकारशक्ती पण वाढणार. तुम्हाला लाईफ तुमचं आहे ते आता राहिलेलं ते आनंदात राहणार, जाणार एनर्जी राहणार, त्या जगायला मजा वाटेल तुम्हाला. त्या हे पण त्यात आयुर्वेदिक होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतल्यानंतर ते रिकवर होणार तुमच्याकडे. म्हणजे तुमचं पंचर जोडून हवा भरून आम्ही आता रोड चांगले झाले, मग पळवा गाडी जाऊ जगण्यात आनंद येईल तुम्हाला. कारण खरंच जगणं ही रिटायरमेंट नंतरच आहे, तोपर्यंत नाही. तोपर्यंत हे करायचं ते करायचं ते करायचं आपलं करायचं, याची फॉर्म घेते त्याची दाखवून घेते, त्याला हे यातच जिंदगी जाते. कारण आता समजून आता सिनियर सिटीजन आपण झालं समजून घेतले असते, आपली ताकद समजून गेली असते, आपली जबाबदारी समजून गेली असते. आता काही करायचं नसतं, पण विचारतपणे त्यावेळेस जगणं जास्त आनंदी असतं आणि त्यावेळेला तब्येत चांगली राहणे खूप चांगलं कडक पद्धत ठेवावं लागेल तुम्हाला. आणि आयुर्वेदिक होमिओपॅथी चांगली ट्रीटमेंट एकाच वेळेस दोन्ही ट्रीटमेंट घ्या, तुमचा आजार पूर्ण बरा होऊन जाईल. जास्त ट्रीटमेंट घ्यायची गरज तुम्हाला 1-2 महिने ट्रीटमेंट घ्या, पण त्यावेळेला कडक पद्धत ठेवा. आणि पुढे सुद्धा तुम्हाला जे मानवर त्रासदायक होतं त्या गोष्टी अतिरेक करू नका. त्या काय बारीक मिरची मसाला तेलकट असं ते करू नका काय. आणि डॉक्टरकडे गेलं तर तुम्ही सांगायचं मला असं म्हणजे स्ट्रॉंगमुळे अँटीबायोटिक ॲलर्जी पण देणार नाही, काळजी घेतली तर तुम्ही काळजी घेतलीच पाहिजे. नाही तर उद्या तुम्हाला जेवण मुश्किल होईल. काय एवढा त्रास होईल की गडबड की म्हणजे आता तुला खाल्ल्यानंतर त्रास होतो, तर पुढे पाणी पिलं हवाई गेलं तर त्रास होईल आणि त्याच्यावर मग वाईट काम आहे जायचं. मग त्रास त्यासाठी लवकर तुम्हाला रिझल्ट पाहिजे असेल तर. नाहीतर तुम्ही म्हणाल की आम्ही आयुर्वेदिक घेतलंय, होमिओपॅथी घेतलंय, हे घेतलं नाही. पण ती दोन्ही घेतल्यानंतर खूप मजा येते, रिझल्ट जवळच मिळतात, लवकर मिळतात दोन्ही कंबाईन. नाही माझ्याकडे आलेलं होमिओपॅथी, तो माझ्या स्टुडंट डॉक्टर होमिओपॅथी, मुलगा डॉक्टर आहे, मुलगी होमिओपॅथी डॉक्टर ते आयुर्वेदिक, पण त्यांच्यापेक्षा मी होमिओपॅथी जास्त करतो. आणि मी जे सांगतोय की हे बरं होणार ते 100% बरं होणारच. नाही झालं मी करू देतो गॅरंटी. काय करायला पाहिजे, असं होतं काय करायचं, असं होतं ते तेवढं त्यांनी प्रश्न विचारायचे, कोणतेही प्रश्न विचारा, ओव्हरऑल विचारा, चिठ्ठी द्या. तुमचं नाव सांगायचं नसेल नका सांगू, मी तेवढं तुम्हाला अंतर समजते असं असं होतं असं असं. कारण की कसं असतं प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या असतात, मग त्यातून त्याला सोल्युशन मिळालं तर बाकीच्या पर्सनल कळून येते.